अकोल्याच्या बस स्थानकाजवळच्या रुक्मिणीनगरमधील भूखंडावरून शिवसेनेच्या गटनेत्यानं महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप केलेत। महापालिकेतील प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या संगनमतानं घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना गटनेते सागर भारुका यांनी केला। शहरातील ऐन मोक्याच्या या भूखंडाची किंमत सध्या 100 कोटींच्या जवळपास असल्याचं बोललं जातं। तसंच या जागेवर सुरू असलेलं ट्रॅक्टर शोरूम आणि हॉटेल कुणाच्या आशीर्वादानं सुरू आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। भाजपच्या सत्ता काळामध्ये खुल्या भूखंडांचा 1000 कोटींचा घोटाळा झाल्याचा मोठा आरोप शिवसेनेकडून करण्यात आलाय। तर दुसरीकडे महानगरपालिकेनं हे सगळे आरोप फेटाळून लावले। शासनाच्या आदेशाचं पालन केल्याचं महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केलंय। 1000 करोड़ रुपए के ऊपर के ओपन स्पेस चोरी हुए हुए है। ये हम जो अकोला में जो डेवलपमेंट प्लान है, विकास आराखड़ा, उसमें भी जो मेरे प्रभाग की मैं चोरी बता रहा हूँ, उसमें भी ये ग्रीन जोन ओपन स्पेस बताया है। ये सरकारी मालमत्ता मनपा अधिकारियों के मिली भगत के साथ में, डीएलआर के मिली भगत के साथ में मिलकर माननीय आयुक्त के सिग्नेचर पे ये सरकारी मालमत्ता हड़पने का प्रयत्न हो रहा था, मगर ये चोरी मैंने उजागर की है। जागेवरच्या हिरव्या रंगाच्या संदर्भामध्ये शासन स्तरावरून आदेश प्राप्त झाले होते की ही ड्राफ्ट्समन एरर आहे आणि ती आपण दुरुस्त करावी। त्याबद्दल महानगरपालिकेने अहवालही पाठवला होता। ही ड्राफ्ट्समन एरर दिसून येत नाही आणि जो हिरवा रंग दर्शवलेला आहे तो बरोबर आहे। हा हिरवा रंग ड्राफ्ट्समन एरर असल्याबाबतची चूक दुरुस्त करण्याचे आदेश महानगरपालिकेतर्फे पारित करण्यात आले होते। तदनंतर शासनाकडे या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यास शासनाने जो आदेश पारित केलेला होता ड्राफ्ट्समन एरर दुरुस्त करण्याबाबतचा, तो आदेश रद्द करावा अशा प्रकारचे त्यांनी आदेश दिलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये महानगरपालिका ते आदेश रद्द करण्याची कारवाई करत आहे।